आपलं सर्वांचं स्वागत आहे ए टू झेड मराठी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर। आपण आज रक्षा खडसे यांचा जीवन प्रवास बघणार आहोत। आत्ता स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे। त्यांच्याकडे राज्य क्रीडा मंत्री हे पद देण्यात आले आहे। त्यांनी 9 जून रोजी दिल्ली येथे शपथ ग्रहण केली। तसेच यापूर्वी दोनदा रावेर मतदारसंघातून निवडून आल्या। तर आपण आत्ता रक्षा खडसे यांची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत। रक्षा निखिल खडसे यांचा जन्म 13 मे 1982 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भाऊराव असे आहे। त्यांचा विवाह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांच्यासोबत झाला। मात्र दुर्दैवाने निखिल खडसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पतीच्या निधनानंतर रक्षा खडसे या राजकारणात आल्या। एकनाथ खडसे यांनी सुनबाईला पाठिंबा दिला। रक्षा खडसे यांनी 2014 मध्ये रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवली। विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार महेश जैन यांचा 3 लाख मतांनी पराभव केला। पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही रक्षा खडसे यांनी विजय मिळवला। तसेच 2024 मध्येही त्यांनी रावेर मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा खासदार पदासाठी त्या निवडून आल्या। तसेच रक्षा खडसे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। पतीच्या निधनानंतर न डगमगता न हारता त्यांनी सरपंच पदापासून तर केंद्रीय मंत्री पदापर्यंत अत्यंत खडतर असा प्रवास केला। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा।